बनारसचे पदार्थ जगभरात फेमस आहेत. त्यासाठी आम्ही आज करणारे एक छोटासा फूड वॉक आणि शेवट तुमच्यासोबत शेअर करणारे बाबा काशी विश्वनाथ यांच्या आरतीचा एक्सपीरियंस. वैसे तो बनारस को स्वादों का शहर भी कहा जाता है. इथलं फूड, इथले पदार्थ खाऊन फक्त पोट भरत नाही, मन तृप्त होऊन जातं. बनारस आए और यहाँ के स्वादिष्ट व्यंजन न खाए तो भैया क्या ही बनारस आहे. आणि म्हणून आम्ही पण निघून गेलो बनारसच्या त्या स्वादांचा आनंद घ्यायला ज्याचा स्वाद चाखायला लोक जगभरातून येतात. एक फेमस है सत्यनारायण स्वीट्स करके, वहाँ पे खाएंगे भाई. अभी सत्यनारायण जी के यहाँ खाएंगे कुछ, उसके बाद देखेंगे आगे जाके क्या क्या पास नज़दीक है वो देखेंगे, फिर वो खाएंगे. आज तो खाएंगे मंदिर जाएंगे. तर या स्वादाच्या प्रवासाची सुरुवात होते श्री सत्यनारायण स्वीट्स पासून. सकाळी सकाळी ही दुकान आपल्या शुद्ध तुपाच्या सुगंधाने बनारसच्या हवेला सुगंधित करत होती. भाई एक बड़ी कचौड़ी सब्जी और छेने का दही वड़ा, एक प्लेट. तर आम्ही घेतली सत्यनारायण स्वीट्सवरून बडी कचोडी सब्जी आणि छिनेका दहीवडा. सत्यनारायण स्वीट्सवरचे हे दोन पदार्थ टेस्टला एवढे भारी होते की सगळं जग फिरून ही टेस्ट शोधून सापडणार नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, राम भंडार अजिबात ट्राय करू नका, त्या जागी सत्यनारायण स्वीट्स बेटर ऑप्शन आहे. सत्यनारायण जी के यहाँ बढ़िया सब्जी कचौड़ी और दही वल्ला खाने के बाद हम जा रहे हैं अभी फिर से श्री जी मलई और ट्राई करने के लिए. कल रात तो मिला नहीं, आज मिलेगा तो मिलना ही चाहिए. बहुत भीड़ है, खूप गर्दी आज सोमवार असल्यामुळे. हा तेच, सोमवार असल्यामुळे गर्दी. त्यानंतर आता आम्ही चाललोय मलईच्या शोधात. बहुत सी चीजें ट्राय करना बाकी है, हळूहळू करू सगळं. लस्सी पण बाकी आहे अजून, ब्लू लस्सी, पहलवान लस्सी, लस्सीच वाटतं. अभी हाँ आगे हम श्रीजी मलइयों के पास जा रहे हैं. 3 बजे बंद हो जाता है, लेकिन आज अगर बंद हो गया ना मग प्रॉब्लम हो जाएगा, फिर मलइयो फिर से एक्सटेंड हो जाएगा. त्यासाठी आम्ही येऊन पोहोचलो श्रीजी मलईवर. तिथे जाऊन पाहतो तर एका मोठ्या कढईत खूप जास्त प्रमाणात पिवळ्या रंगाचा पदार्थ दिसत होता. तर मित्रांनो, हे आहे मलईयो, ज्याच्या शोधात वाराणसीत येणारा प्रत्येक जण असतो. हे फक्त थंडीच्या दिवसात भेटतं फेबपर्यंत, त्याच्यानंतर हे नसतं. पण टेस्टला खूप भारी, एक नंबर. म्हणजे आम्हाला सांगता येत नाही की टेस्ट कसा आहे. थोडं बदाम वगैरे टाकले, आम्ही जमलं तर डबल एकदा घेऊ. पण काल पण आलो तो, काल भी नाही भेटला, लेकिन आज आए भाई, आज तो खा के जाएंगे. लगे तो और एक लेंगे. टेस्ट को तो नाम ही नहीं दे सकता मैं. बनारस का मलईयो खाया और मानो दिल गार्डन गार्डन हो गया. तो भैया जी आओ श्रीजी मलइयो खाने के लिए. आम्ही श्रीजी मलइयो खाल्लंय, एकदम भारी टेस्ट आहे. तुम्ही पण इधर वाराणसीला आले तर श्रीजी मलइयो नक्की ट्राय करा. कसं होतं एकदम टेस्ट, म्हणजे एकदम भारी. आता हर्षू तिला दूध आवडत नाही, पण तरी पण तिने सुद्धा खाल्लं, एवढं भारी लागलं. त्याचा टेस्ट म्हणजे केसर वगैरे, बदाम वगैरे टाकून एकदम मस्त बनवलेलं राहतं. वरची फेस आलेला राहतो आणि नंतरून ते केसर दूध पण देता त्याच्यानंतर. खूप छान. आता आम्ही चहाच्या शोधात जातोय. म्हणजे हे आमचं जरा फूड वॉक सारखंच आहे, पण मग लेट चालू झालंय फूड वॉक आणि गोष्टी सगळ्या मागे पुढे झालेल्या आहे. पण मग मजा येते. आता लक्ष्मी चायवालेजवळ जाऊ, तिथं चहा ब्रेड खाऊ, त्याच्यानंतर बघू मग पुढे कुठं जायचं. पण जेवढे बनारसचे फेमस प्लेसेस आहेत खाण्यासाठी त्या आम्ही फिरतोय सध्याला. आधी सत्यनारायण वाल्याच्या इथं
कचोडी सब्जी, त्याच्यानंतर मलाई हो. आता चाललोय लक्ष्मी चायवाले के पास. बनारसच्या या स्वादांची जादू आमच्यावर एवढी झाली होती की तिला थांबवणं जरा जास्तच अवघड होत होतं. तोच असर कमी करण्यासाठी आम्ही निघून गेलो लक्ष्मी चहावाल्याकडे. लक्ष्मी चहा बनारसचं एक मोस्ट फेमस प्लेस आहे. इथे चहासोबत ब्रेड दिला जातो, ज्यासाठी लोक या ठिकाणी येतात. आणि तोच चहा आणि ब्रेड खाण्यासाठी आम्ही इथे आलो. आत्ताच आम्ही लक्ष्मी चहावाल्याच्या चहा पिली. एवढं पण काय भारी नव्हतं, उगाच रिकामी हाईप करून ठेवलेली आहे. चहाच फक्त होता, चहा भारी होता फक्त, ब्रेड वगैरे धरून. आणि एक्सपेन्सिव्ह पण खूप आहे. म्हणजे जे जे लोक सांगतात सोशल मीडियावर दाखवतात तसं काही नाही आहे, एकदम नॉर्मल आहे, काही एवढं भारी नाही आहे. त्याच्यापेक्षा दुसरीकडे चहा प्या. हां ठीक आहे, एक्सपिरियन्स करायचा असेल तर करू शकता, पण एवढं पण काय भारी नाही आहे, नॉर्मलच आहे. ब्रेडला बटर लावून देता फक्त आणि चहा देता, बाकी नॉर्मल आहे. काशी विश्वनाथ मंदिर तो हम अभी 10 बजे जो आरती रहती है, शयन आरती बोलते हैं लगता है उसको, 10 बजे वाली आरती, वो उसमें जाएंगे और दर्शन भी वही ले लेंगे. लेकिन बनारस का जादू अलग ही है. तो स्वाद के इस सफर में कुछ खा के एक गली से निकलते तो दूसरी गली में एक और स्वाद हमारा इंतजार करता. तर बनारसच्या या गल्ल्यांना मागे सोडत आम्ही निघून गेलो आमच्या दुसऱ्या स्वादच्या स्टेशनवर. आणि या स्टेशनचं नाव आहे काशी चाट भंडार. या दुकानावरची गर्दी बघून तुम्हाला या दुकानाच्या प्रसिद्धीचा अंदाजा तर येऊनच गेला असेल. तर आम्ही आलोय आता काशी चाट भंडारवर. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चाट आपल्याला खायला मिळतात आणि तेच स्वादिष्ट चाट खायला आम्ही इथे आलोय. काशी चाट भंडार नावाच्या या दुकानात चाट बनवणारे एवढे व्यस्त होते की त्यांना समोर किती गर्दी आहे हे सुद्धा बघायला वेळ नव्हता. गर्दीतून कसं तरी आम्ही आमची ऑर्डर देऊन आम्ही घेतले मिक्स चाट आणि मोस्ट फेमस टमाटर चाट. काशी चाट भंडारवरचे चाट ट्राय करून असं वाटत होतं की तोंडात वेगवेगळ्या स्वादांची मैफिलच सजून गेली आहे. तिथून निघालो आणि समजलं दिवस आता मावळायला लागलाय आणि दुरून बनारसचे घाट आम्हाला हलक्या आवाजात त्यांच्याकडे बोलवत आहे. तर आम्ही पोचून गेलो श्याम बनारसचा स्वाद घ्यायला गणेश घाटावर. संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्यासोबत बनारसचे घाट फिरायची एक वेगळीच मजा आहे. सूर्यास्ताच्या वेळी या घाटांवर फिरताना वाराणसीचं एक वेगळंच स्वरूप आपल्याला बघायला भेटतं. आणि हे सुंदर सुंदर घाट फिरत आम्ही येऊन पोचलो दशाश्वमेध घाटावर. दशाश्वमेध घाट आहे और गंगा आरती देखे बिना चले जाना ये बनारस के उसूलों के खिलाफ है. गंगा आरती बघून आणि घाटांवर फिरून झाल्यानंतर आम्ही आता चाललोय शयन आरतीला, गेट नंबर 4 कडे. तिथं तो आमचा मित्र आहे हर्षित, तो आमची वाट बघतोय. तो आम्हाला मध्ये घेऊन जाणार आहे. मग आम्ही काशी विश्वनाथ बाबांचं दर्शन पण घेऊ आणि म्हणजे आणि आरती पण अनुभव करू, आरतीचा पण अनुभव घेऊ. इकडेच जातो आता. आता दशाश्वमेध घाटावर परत एकदा आम्ही कचोरी चाट खाल्ला. तिखट होता पण भारी होता. आपल्या महाराष्ट्रात अशा गोष्टी नसतात. इथं सगळे कचोरी चाट, समोसा चाट, मिक्स चाट, टमाटर चाट, सगळे चाटच आहे. तुम्ही इथं आल्यावर जेवण नाही करणार. तुम्ही इथं आल्यावर अशा चटरपटर गोष्टी खाऊनच तुमचं पोट भरून जाईल. पण आम्ही अजून एक गोष्ट इथली ट्राय केलेली नाहीये. एक ब्ल्यू लस्सी म्हणून आहे आणि एक म्हणजे पहिलवान लस्सी, ते फेमस आहे. पण ब्ल्यू लस्सी एवढं म्हणजे भारी नाही म्हणे, पण पहिलवान लस्सी आहे भारी. मग पहिलवान लस्सी आम्ही उद्या ट्राय करणार आहे. उद्या सगळे मंदिर एक्सप्लोअर करणार आहे आम्ही. 2 दिवसापासून नुसतं बनारसच्या गल्ल्या आणि बनारसचं जेवणच करतोय, बनारसच्या गोष्टी खातोय ज्या की फेमस आहेत. आम्हाला म्हणजे त्याची खूप क्युरिओसिटी होती. मग ते सगळं आम्ही आता केलंय ऑलमोस्ट. उद्या फक्त लस्सी ट्राय करू. आता आम्ही चाललोय काशी विश्वनाथ मंदिराकडे, जिथे रोज रात्री 10 वाजता शयन आरती होते. जी आरती इथले लोक करतात आणि तीच आरती एक्सपिरियन्स करण्यासाठी आम्ही जातोय. तर मित्रांनो, आता आम्ही काशी विश्वनाथच्या गेट नंबर 4 वर आहे. इथून आम्ही शयन आरतीला जाणार आहे. गेट नंबर 4 वर हर्षित एक मित्र इथला वाराणसीचा, तो आम्हाला घेऊन जाणार आहे मधी. बघू आता कसा एक्सपिरियन्स राहतो. मध्ये मोबाईल अलाउड नाहीये म्हणून आम्ही इथून सांगून दिलं तुम्हाला. आता मधून जेव्हा बाहेर येऊ तेव्हा तुम्हाला सांगू की कसा एक्सपिरियन्स होता वगैरे. मग तुम्ही दिवसा दर्शन घ्यावं की शयन आरतीला जावं
हे तुम्हाला आम्ही सांगू, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. रात्रीची शयन आरती खूप सुंदर आणि भक्तिमय असते आणि तुम्ही दिवसा दर्शन घेण्यापेक्षा रात्री शयन आरतीला जाणं तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील, ज्यामध्ये तुमचं दर्शनही होईल आणि तुम्ही आरतीलाही चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स करू शकाल. तर मित्रांनो, आम्ही काशी विश्वनाथांची शयन आरती एक्सपिरियन्स केली आहे, एकदम जवळून केली आहे. 3 वेळा दर्शन घेतलं आम्ही सलग. पहिले आरतीच्या आधी 2दा, आरती झाल्यानंतर एकदा, त्याच्यानंतर लक्ष्मी मातांची आरती होते ती पण बघितली. आज सोमवार असल्या कारणाने आम्ही 10-12 प्रकारचे प्रसाद खाल्ले तिथं. हा, एवढे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया खाल्ल्या. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे 10ला सांगतात ती आरती, पण ऍक्च्युअल ती 10:30 पावणे 11ला 10:30ला चालू होते. त्याच्यानंतर लक्ष्मी मातांची आरती असते आणि मग प्रसाद वगैरे वाटता. म्हणजे ज्यांच्यामुळे आम्ही ती आरती एक्सपिरियन्स करू शकलो तो हर्षित भाई. त्याला आम्ही व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकलो, पण खूप चांगला मुलगा होता. त्यांनी आम्हाला बाहेरून सगळं, आता बाहेर जसे लॉकर्स वगैरेला 200-250 रुपये आम्हाला सांगत होते, पण त्याचंच लॉकर होतं. तो म्हणजे मला, मी गल्ल्यांमध्ये फिरताना मला भेटला होता. मग त्याचं तिथं शूज वगैरे काढले, लॉकर मध्ये फोन वगैरे ठेवले. मग आम्हाला तो मध्ये घेऊन गेला. त्याच्यानंतर त्याचे लोकल्स खूप ओळखीचे होते, त्याच्यामुळे आम्ही एकदम मंदिराच्या जवळून दर्शन घेतलं. 3-3दा दर्शन घेतलं. खूप मस्त मुलगा होता. इथले लोक खूप छान आहेत एकदम. म्हणजे समजा तुम्ही आलेत तर इथले लोकांना तुम्ही बघाल ना, तर तुम्ही म्हणाल महाराष्ट्राच्या लोकांपेक्षा युपीचे लोक खूप चांगले बोलायला वगैरे. युपीचे नाही म्हणता येणार, पण वाराणसीचे तर खूप चांगले आहेत. आमच्यासोबत खूप चांगला एक्सपिरियन्स घडला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस संपवलाय आमचा. आता रात्रीचे 12 वाजले, पण आपल्या इकडं 12 वाजेपर्यंत सगळं सुमसाम होऊन जातं. पण इथे अजूनही लोक फिरताच आहे 12 वाजले तरी सुद्धा. आम्ही उद्या सकाळी अस्सी घाट करणार आहे, सगळे मंदिरं फिरणार आहे इथले, आणि जर दुपारपर्यंत झालं तर रामनगर फोर्टला पण व्हिजिट करू असं आहे प्लॅन. मग बघू आता उद्या काय होतं, उद्यावर डिपेंड आहे. आम्हाला उद्या सकाळी अस्सी घाट काही करून करायचंय. आम्ही सकाळी उठत नाही, पण आमचा जो जिथं स्टे आहे तिथून अस्सी घाट खूप जवळ आहे आणि सगळे लोक तेच करता, अस्सी घाटच्या जवळ स्टे करता. कारण सकाळी उठतात आपल्याला सकाळची गंगा आरती भेटायला पाहिजे, म्हणून आपण सकाळी अस्सी घाटची आरती बघणार आहे. त्याच्यानंतर सर्व मंदिरं फिरणार आहे. आपल्या स्टे पासून खूप काही चांगल्या गोष्टी आहेत जवळ, त्या प्रकारे प्लॅन आहे. कारण 2 दिवसापासून आपण फक्त खाण्यावर आणि गल्ल्या फिरण्यावर भर देत होतो. लेकिन कल पूरे मंदिर घूमेंगे, उसके बाद परसों का प्लान कल बताएंगे आपको. तो अभी फिलहाल के लिए हम हमारे हॉस्टल जा रहे. आप कल का वीडियो देखना मत भूलिए. तब तक के लिए बाय बाय. म्हणजे फक्त पैसे खाण्याचे धंदे, अक्षरशः डोळ्यातून पाणी आले होते. एक साथ 20, 15, 20, एक साथ 20, 15